नमस्कार, मधुशाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत. तर आज आपण थोडीशी वेगळ्या प्रकारची एक रेसिपी बघतोय. भोपळा म्हटलं की सगळ्यांचीच नाकं मुरडतात. तुमच्यासुद्धा घरात असंच होतं का? तर आज आपण भोपळ्याची भाजी न करता भोपळ्यापासून मस्त अशी दुधी भोपळ्याची खीर बनवणार आहोत. ही खीर बनवल्यानंतर तुम्ही जेव्हा तुमच्या घरच्यांना खायला देचाल तेव्हा त्यांना समजणारसुद्धा नाही की ही खीर तुम्ही दुधी भोपळ्यापासून बनवली. चला तर मस्त अशा रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला एकतर छान असा दुधी मी घेतलेला आहे. त्याची पूर्णपणे साल काढून घ्यायचे आणि जो दुधी भोपळा आहे तो व्यवस्थित असा बारीक किसणीने किसून घ्यायचा आहे. जितका बारीक किसता येईल तितका बारीक किसून घ्या. तुम्ही डायरेक्ट पाण्यामध्ये किसला तरीसुद्धा चालेल, पण मी किसल्यानंतर मग धुते. जर नाही धुतला तर त्याचा एक थोडासा उग्र वास असतो, तो खिरीला लागतो आणि जो भोपळ्याचा किस आहे तो थोडासा काळपटसुद्धा पडतो. त्यामुळे किसल्यानंतर दुधी भोपळा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. आता एका कढईमध्ये छान असं 2 चमचे तूप घालून घ्यायचं आहे. साजूक तूप घालायचं, कारण कोणतीही खीर तुपाशिवाय पूर्ण होत नाही. आता तूप छान असं गरम झाल्यानंतर याच्यामध्ये दुधी भोपळ्याचा किस एक 10 ते 12 मिनिट छान असा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम एकदम बारीक ठेवायची आणि मंद गॅसवरती हा दुधीचा जो किस आहे तो लालसर होईपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे. तर तुपामध्ये छान असा परतून झाल्यानंतर याच्यामध्ये घालायचं आहे अर्धा लिटर दूध. एक छोटासा दुधी भोपळा अर्ध्या लिटर दुधासाठी पुरेसा होतो. छान अशी दाटसर खीर तयार होते. आता उकळलेलं दूध आहे, गरम दूध याच्यामध्ये घालायचं आहे. थंड दूधसुद्धा तुम्ही घालू शकता, काहीच हरकत नाही आहे, पण माझ्याकडे उकळलेलं होतं म्हणून मी तेच दूध इथं वापरलं आहे. आता दूध घातल्यानंतरसुद्धा ही खीर छान अशी एक 10-15 मिनटं आपल्याला शिजवून घ्यायची आहे. जर तुम्हाला ही खीर थोडीशी पातळसर वाटत असेल तर तुम्ही याच्यामध्ये मिल्क पावडरसुद्धा वापरू शकता, पण माझ्या मते मिल्क पावडर घालायची आवश्यकता नाही आहे. छान आहे अशी जरी खीर तुम्ही 10 ते 15 मिनिट शिजवून घेतली तरीसुद्धा दाटसर खीर तयार होते. आता याच्यामध्ये अर्धी वाटी साखर घालायची. साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता. काही ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत. ड्रायफ्रूट्स घालणंसुद्धा ऑप्शनल आहे. जर तुमच्या घरात नसतील, नाही घातले तरीसुद्धा चालेल. आणि वेलची पावडर. आता ही खीर बनवताना वेलची पावडरचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं, त्यामुळे खिरीला एक वेगळा स्वाद येतो आणि जो दुधी भोपळ्याचा वास असतो तो खिरीला अजिबात लागत नाही. आता हे सगळं घातल्यानंतर छान अशी खीर आपल्याला शिजवून घ्यायची आणि खीर शिजत असताना मध्ये मध्ये त्याला सारखं मिक्स करत राहायचं आहे, जेणेकरून जे दुधी भोपळा आहे तो साखर घातली तर एकत्रित त्याची अशी गाठ होऊ नये म्हणून सतत त्याला ढवळत राहायचं आहे. तर हे बघा, बऱ्यापैकी खीर छान अशी शिजली. आता याच्यामध्ये घालायचं आहे केशरचं दूध. एक 10 ते 12 केशरच्या काड्या गरम दुधामध्ये भिजत घातल्या होत्या. मस्त अशा याच्यामध्ये घालून घ्यायच्यात. केशर घालणंसुद्धा ऑप्शनल आहे, तुमच्याकडे नसेल, नाही घातलं तरीसुद्धा चालेल. केशरच्या ऐवजी तुम्ही चिमूटभर हळद घातली तरीसुद्धा खिरीला छान असा कलर येतो आणि एकदम मस्त गरमागरम आपली दुधी भोपळ्याची खीर इथं तयार झाली. तुम्ही एखाद्या वेळेस कोणी पाहुणे आले तर स्वीट डिश म्हणूनसुद्धा ही रेसिपी बनवू शकता किंवा तुम्हाला खाण्यासाठीसुद्धा अतिशय मस्त लागते. ही खीर तुम्ही अशीच गरम गरम खाऊ शकता किंवा फ्रीजमध्ये ठेवून थंड झाल्यानंतर खाल्ली तरीसुद्धा याची चव अप्रतिम लागते. तुम्हीसुद्धा अशी दुधी भोपळ्याची खीर नक्की बनवून बघा आणि कशी झाली हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच अजून एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.